अनेक अडथळ्यांवर मात करून कबनूर जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाला येते. या योजनेतून मुबलक व शुद्ध पाणी देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असं प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केलं. कबनूर येथील आभारफाटा जलशुद्धीकरण केंद्र येथे जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पूजन प्रारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते. सरपंच सुलोचना कट्टी यांनी स्वागत केलं. उपसरपंच सुधीर लिघाडे यांनी प्रास्ताविक केलं. जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पूजन प्रारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते झाला. माजी आमदार हळवणकर म्हणाले की जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून आणखी निधी आणून आदर्श पाणी पुरवठा योजना बनवूया असं सांगितलं. यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, पंचायत समिती सदस्य गौराबाई काडप्पा, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, BD पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, मिलिंद कोले, बाळासाहेब माने, अशोक पाटील, जयकुमार काडप्पा, बबन केटकाळे, कांता बडवे, संगीता चव्हाण, सुनील काडप्पा, प्राध्यापक अशोक कांबळे, निलेश पाटील, विशाल दंडवते आदी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे यांनी आभार मानले. दरम्यान कबनूर जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना 2053ची 95,000 लोकसंख्या गृहीत धरून दरडोई 55 लिटरनं पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित 29 कोटीच्या जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळवली आहे. यात 2,56,00,000चं जलशुद्धीकरण केंद्र, 35 लाखाचं इंटरवेल, 3,20,00,000च्या 4 पाण्याच्या टाक्या, 1,70,00,000ची 12 व 10 इंची मेन पाईपलाईन, 11 कोटींची वितरण व्यवस्था, 6 ते 3 इंची पाईपलाईन व 10 कोटी रुपयात पंपिंग मशिनरी व इतर बाबींचा समावेश आहे. मराठी SU साठी कबनूरहून चंदुलाल फकीर.